हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक खास असा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या इथून दोन आपण तलंग घेतलेले आहेत मित्रांनो, पटाड्या. आणि त्या दोन्ही भोर तालुक्यामध्ये पुण्यामध्ये प्रतिबालाजीच्या इकडे कुठेतरी एक आपले सबस्क्रायबर मित्र राहतात. तर त्यांच्या इकडे आपण 3 पक्षीचं पार्सल केलेत. आपल्या घरची एक पटाडी आणि इथल्या 2 पटाड्या मित्रांनो. तर पटाड्या क्वालिटीच्या आहेत, खूप सुंदर आहेत. आणि इकडे मोठ्या पण कोंबड्या आहेत अंडे घालणाऱ्या, उंच पायाच्या उंच मानेच्या अशा पटाड्या पण आहेत मित्रांनो. आणि ज्या पिल्लं पण काढलेल्या काही कोंबड्या आहेत त्या पण आहेत, अनुभवी कोंबड्या. तर इथून आपण आजीकडून अशा या 2 पठाड्या घेतलेल्या आहेत मित्रांनो. म्हणजे आपले मित्र आहेत निजाम. तर त्यांच्या या आजी आहेत आणि या आजी बघतात आणि तो मित्र पण बघतो. तर यांच्याकडून आपण ह्या 2 पटाड्या घेतलेल्या आहेत मित्रांनो. उंच पायाच्या आणि उंच मानेच्या आहेत या पटाड्या. आणि 15 ते 20-25 दिवसामध्ये मित्रांनो या अंड्यावरती येतील. आणि इकडे बऱ्यापैकी कोंबड्या आहेत, पटाड्या आहेत आणि त्यापेक्षा छोटी पिलं आहेत आणखीन मित्रांनो. तर हे सगळे सेलसाठी आहेत. आणि यांचा एक सेपरेट व्हिडिओ, जे पक्षी आहेत, काय काय पक्षी आहेत, काय काय नाही, ते सगळं मी तुम्हाला सेपरेट दाखवेन. पण सध्या तुम्ही ही पटाडी बघा, खूप सुंदर पटाडी आहे. तोंड वगैरे लाल झालं हिचं. आणि ही पण मित्रांनो, ही पण अंड्यांवरती येईल लवकरच. तर हिचे थोडेसे हिरवट काळवट रंगाचे पाय आहेत, तिचे जुन्या लाईनमधली आहे ती. आणि छान आहे, उंच मानेची उंच पायाची अशी कोंबडी. आणि हिचा पण कलर खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि बघितल्या या दोघींना त्यांनी चूज केलं आणि छान कलर वगैरे आहे आणि क्वालिटी पण मस्त आहे मित्रांनो पटाड्यांची. तर या पटाड्या आपण त्यांच्यासाठी खास घेतलेल्या आहेत. आणि इकडे मल्टी कलरचे कोंबडे आणि कोंबड्या, म्हणजे तलंग आणि छोटा कोंबडा असे पण आहेत मित्रांनो. ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. आणि ही तलंग आपल्याकडे 2 वेळेस अंडी घालून झालेली आहे आणि आता सध्या खूड आहे मित्रांनो. तर ही त्यांना आवडली का, तर या पॅटर्नमध्ये या रंगामध्ये त्यांना आवडली होती आणि त्यांनी खूप दिवसापासून सांगितली होती. आणि त्यांना ही कोंबडी आपण 650 रुपयाला दिलेली आहे मित्रांनो. आपल्या घरच्या कोंबड्या साईजला खूप मोठ्या आहेत, त्यासाठी मित्रांनो त्यांना 650 रुपयाला दिलेले आहेत. मित्र असून सुद्धा 750ला दिले का, तर क्वालिटी पण तशीच आहे. आणि आता सध्या आपण बॉक्समध्ये त्यांना पॅक केलेलं आहे. खाली 2 कोंबड्या दिल्यात आणि वरती 1 दिलेली आहे. म्हणजे काय आहे ना मित्रांनो, एकाच बॉक्समध्ये दिल्या असत्या, पण जर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरमीमध्ये त्यांचं जर व्हेंटिलेशन व्यवस्थित नाही झालं तर मरू शकतात पक्षी. त्यासाठी एका बॉक्समध्ये 2 आणि एका बॉक्समध्ये 1 असं सेपरेट बॉक्स. जरी बॉक्सचा खर्च आपल्याला वेगळा लागत असेल तरीसुद्धा मित्रांनो पक्षी दगावू नये यासाठी आपण ही काळजी घेतो आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. आणि आता हे पक्षी ट्रॅव्हल्सच्या डिक्कीमध्ये ठेवलेले आहेत आणि मस्तपैकी हे जातील. आणि इकडे मित्रांनो आपले सबस्क्रायबर मित्र आहेत, तर त्यांच्याकडे आलेले आहेत. अनिकेत नाव आहे सरांचं आणि खूप छान सबस्क्रायबर आहेत आपले, खूप कोऑपरेटिव्ह आहेत. आणि त्यांना आपण कोंबडा दिला होता, कोंबड्या पण दिल्या होत्या घरच्या. आणि हे आता पक्षी दिलेले आहेत मित्रांनो. तर त्यांच्याकडे हे पक्षी पोचलेले आहेत आणि त्यांना खूप आवडल्या मित्रांनो, खूप सुंदर आहेत. आणि आता इकडे जाऊन पण या अंडी वगैरे घालतील. तिकडे प्युअर मिळत नाहीत असं सर बोलत होते, त्यासाठी ते आपल्याकडून घेतात मित्रांनो. बऱ्यापैकी महाग पडतं पण प्युअर आपण देतो त्यामुळे ते घेतात मित्रांनो. आणि जर तुम्हालाही असे पक्षी हवे असतील, आणि आपल्याकडे लावणीचे कोंबडेसुद्धा आहेत, उंच पायाचे आणि उंच मानेचे. आता 1 महिना झाल्यानंतर परत त्यांचा भाव पण वाढेल मित्रांनो. आता कोंबड्या सध्या कमी झालेल्या आहेत आपल्या घरच्या, पण मी बाहेरून देऊ शकतो. जर तुम्हाला हवे असतील तर नक्की सांगा. आता सध्या थोडासा वेळ माझ्याकडे उरतोय, तर त्या वेळामध्ये मी नक्की तुम्हाला देण्याचा मी ट्राय करेन मित्रांनो. तुमच्यापर्यंत हे पक्षी, असे पक्षी पोहोचवण्याचा नक्कीच मी ट्राय करेन. फक्त मागवा तुम्हाला हवे असतील तर. आणि हे पक्षी कसे वाटले ते नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.